मोहरम निमित्त हयात युनिटी फाउंडेशनचा हुसेनी लंगर महाप्रसाद भंडारा उत्साहात सालाबादप्रमाणे यंदाही मोहरम निमित्त हयात युनिटी फाउंडेशनच्या वतीने ऐतिहासिक शहर अहमदनगर येथील कोटला परिसरातील घासगल्ली येथे हुसेनी लंगर महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले। मोहरमच्या 8व्या रोजी दिनांक 24 जून 2026 रोजी फाउंडेशनचे अध्यक्ष शहबाज भाई बॉक्सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक व सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। बाद नमाजे जोहर आयोजित करण्यात आलेल्या या हुसेनी लंगर महाप्रसाद भंडाराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे हाजी करीम शेठ हुंडेकरी, नगरसेवक हाजी शहबाज सय्यद, साहेबान जहागीरदार, नगरसेवक श्रीपाद छिंदम, माजी नगरसेवक सादिक मेंबर, दस्तगीर जहागीरदार आणि अकबर अली यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी इमाम हुसेन अलैहिस्सलाम यांच्या त्याग, बलिदान आणि मानवतेच्या संदेशाचे स्मरण करून समाजात बंधुता, एकता आणि सेवाभाव जपण्याचे आवाहन केले। तसेच मोहरम हा सत्य, न्याय आणि मानवतेसाठी दिलेल्या बलिदानाची प्रेरणा देणारा संदेश असल्याचे त्यांनी सांगितले। या लंगर हुसेनी महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी अहमदनगर शहरातील विविध भागातील भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व धर्मीय नागरिकांनी श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। हिंदू, मुस्लिम तसेच विविध समाजातील बांधवांच्या सहभागामुळे परिसरात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सर्व धर्म समभावाचे दर्शन घडले। हयात युनिटी फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। मोहरमच्या पवित्र दिवसामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या हुसेनी लंगरमुळे धार्मिक सलोखा, सामाजिक एकोपा आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले। यावेळी हयात युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष शहबाज भाई बॉक्सर म्हणाले की मोहरम निमित्त आयोजित करण्यात आलेला हुसेनी लंगर महाप्रसाद भंडारा हा मानवता, बंधुभाव आणि सर्व धर्म समभावाचा संदेश देणारा उपक्रम आहे। या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्या मान्यवरांनी, समाज बांधवांनी, देणगीदारांनी, स्वयंसेवकांनी तसेच सर्व धर्मीय नागरिकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले त्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत। तसेच महाप्रसाद भंडाऱ्यामध्ये उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या सर्व नागरिकांचेही त्यांनी विशेष आभार मानले। भविष्यातही समाज हिताचे असे उपक्रम राबवण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बोले तो हमारा इस्लामी नवा साल शुरू होता है। जब मुहर्रम का नवा साल 1 तारीख से नवा साल शुरू होता है, जिसमें आज हम जो मुहर्रम मनाए जा रहे हैं, इमाम हसन हुसैन के इसाले सवाब के लिए जो भी हम लंगर दिया जाता है, ये गौर गरीब में हर समाज के लोग इसमें हिस्सा लेके ये कार्यक्रम जो यूनिट के ग्रुप के लोग हैं, सब यंग पार्टी, ये बहुत दिलो जान से करते हैं और हर साल इनका बढ़ता ही रहता है। हर साल में उनका लंगर चलते रहता है। अभी आपको बोलने को यही चाहता हूँ कि इमाम हसन हुसैन का मर्तबा इतना बड़ा है कि अपन अगर जिक्र करें कि हुजूर ने उनको खांदे पे लेकर फिरे तो उनका मर्तबा कितना है, ये हमारे लिए बहुत ज़रूरी है। और आज जो मुहर्रम का महाराष्ट्र में जो मनाया जाता है, ऑल इंडिया के अंदर लखनऊ का 1 नंबर है और हमारे महाराष्ट्र का दूसरा में, लेकिन मुहर्रम की एक तासीर है कि यहाँ हर समाज का, हिंदू मुसलमान, ये सब मिलके ये त्यौहार 570 साल हो गए ये सिलसिला चालू है। और हमारे आज यंग पार्टी के लोग हैं, जो मुहर्रम उत्सव समिति के लोग हैं, ये जो मीटिंगा लेकर एक गवर्नमेंट के ज़रिए भी पुलिस डिपार्टमेंट, कलेक्टर और हमारे म्यूनसिपालिटी के कॉरपोरेशन के लोग, जो कमेटी ने उनके पास जो जो मांग किया है कि यहाँ जो जो चीज़ की कमी है, उनका मैं अहमदनगर के सब यंग पार्टी की तरफ से इनका शुक्रिया अदा करता हूँ। जो कि पुलिस डिपार्टमेंट ने अपना बंदोबस्त अच्छे तरीके से किया, कलेक्टर साहब ने भी जो जो उनसे शाबाश जो हमारे लड़ रहे थे हर टाइम, उसका ये मिला है। और ये यंग पार्टी के आज हमारे नौजवान जागीरदार साहब है, ये बड़ी इन्होंने जद्दोजहद की है। और सब अभी जो 10वीं तारीख और 9वीं तारीख जो आ रही है, जिसमें कत्ल की रात होती है 9 तारीख में और विसर्जन 10 तारीख को होते हैं, तो मेरी एक यंग पार्टी का हमारी कमेटी के जानिब से कि भाई अच्छे ताल्लुकात से, इंसानियत से पेश आकर भाईचारे के साथ ये इसको जलसे को कामयाबी बनाना, ये बहुत हमारे लिए ज़रूरी है। क्योंकि वक्त का ख्याल करना यंग पार्टी ने कि वक्त पे अपना सवारी हैंडओवर करना, ये मैं और आप लोगों से इल्तिजा करता हूँ। और जिसने डिपार्टमेंट ने, पुलिस डिपार्टमेंट, ये कलेक्टर, इनका सबका शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने लाइट का भी काम किया, बाय रोड का भी अच्छी तरह काम किया। इस मोहरम उत्सवाच्या निमित्त आज घासगल्ली मक्का मस्जिद चौकामध्ये हयात युनिटी फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे
यावर्षी सुद्धा मोहरम निमित्त भंडाऱ्याचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता। सर्वात प्रथम मी हयात युनिटी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, हयात युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष शहबाजभाई बॉक्सर आमचे मित्र यांचं मी खऱ्या अर्थाने कौतुक करतो, आभार करतो। अतिशय चांगला आणि उत्तम प्रकारचा कार्यक्रम आपण दरवर्षी या ठिकाणी घेत असतो। या शहराचे प्रसिद्ध उद्योगपती हाजी करीमचे डोंडेकरी यांच्या हस्ते भंडाऱ्याचं उद्घाटन झालेलं आहे। मोहरम म्हणल्यावर इमाम हसन इमाम हुसेन यांचं त्याग बलिदानाचा महिना आहे आणि त्या त्याग आणि बलिदानाची आठवण करून देणारा हे महिना आहे। खऱ्या अर्थाने दोन समाजाला एकत्र करणारा हे आपल्या ऐतिहासिक शहरामधला ऐतिहासिक सण आहे, जे हिंदू मुस्लिम एकतेला एकत्र करतो। भंडारा म्हणल्यावर भंडारा एक प्रमुख माध्यम आहे जे दोन समाजाला एकत्र करतो आणि इकडं कोणतेही जात भेद काही पंथ न पाहता सर्व एक पंगतीमध्ये बसून या ठिकाणी भंडाऱ्याचा असेल लंगरचा त्या ठिकाणी लाभ घेतात। खरंच जेवढं कौतुक केलं पाहिजे तेवढं कमी आहे। इतर यंग पार्टींना सुद्धा मी आवाहन करतो की आपण असेच सामाजिक उपयोगी कार्यक्रम आपण घेण्यात यावे आणि आपला हिंदू मुस्लिम एकतेचं सौंदर्य अजून या शहरामध्ये कसं वाढवता येईल याच्याबद्दल सर्वांनी प्रयत्न करून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज अहिल्यानगर शहरामध्ये युनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मोहरमच्या या 5 महिन्यामध्ये परिसरामधील आणि या कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी युनिटी फाउंडेशनच्या वतीने एक भंडाऱ्याचं उत्तम अशा प्रकारे आयोजन केलेलं आहे आणि त्या आयोजनासाठी या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या परिसरातील आणि आपल्या शहराचे हुंडेकरी साहेब जे आहेत त्यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन पार पडलेलं आहे। खरं म्हणजे मी या मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून अशा धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रम इथून पुढच्या काळात सुद्धा होतील आणि या कार्यक्रमासाठी सर्व नगरसेवक, परिसरातील सर्व नागरिक आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यक्रमासाठी अतिशय प्रोत्साहित होऊन सर्वच जण या कार्यक्रमासाठी सहभागी होतात आणि या मोहरमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या शहराचे कलेक्टर, आपल्या शहराचे SP आणि महानगरपालिकेचे सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी खरं म्हणजे अतिशय सुंदर असं परिश्रम घेतलेला आहे आणि मोहरमच्या कार्यकाळामध्ये कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही अशा प्रकारची काळजी आपल्या शहराचे SP साहेबांनी घेतलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने असं सर्व या महिन्यातील कार्यक्रम चांगल्या पद्धतीने चालू आहेत आणि या मंडळाला इथून पुढच्या काळात सुद्धा त्यांच्या हातून चांगले कार्यक्रम घडो अशी मी शुभेच्छा देतो आणि मोहरमचा उत्सव हा शांततेत आणि हिंदू बांधवांसंग घुळून मिळून अतिशय उत्सववर्धक वातावरणामध्ये झालं पाहिजे अशा शुभेच्छा देतो। धन्यवाद।